प्रेषित पाऊलामध्ये आम्हाला सर्वंट लिडरशिप दिसते आणि म्हणून ज्या प्रकारे तो लोकांशी कनेक्ट झाला ना, परमेश्वराने जगभरामध्ये सर्वाधिक सामर्थ्याने हल्लेलुया त्याचा उपयोग केला आणि अगणिक मंडळ्या स्थापण्यासाठी रोपण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. अगणिक विशेष करून मंडळांसाठी त्याचे पत्र आज प्रेरणादायक आहे, कारण त्याच्या ठाई आम्हाला सर्वंट लिडरशिप दिसते. त्याने कोणावर हुकुमशाही केली नाही आणि हुकूमत करणं, लोकांवर दादागिरी करणं हे सेवक या नात्याने आमच्याकडून परमेश्वर अपेक्षित नाही. म्हणून प्रेषितामध्ये दुसरा जो गुण आहे ना, त्यांच्यामध्ये सेवाभावी नेतृत्व आम्हाला दिसल. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर तिसरा गोष्ट त्याच्यामध्ये आम्हाला दिसते स्ट्रॉंग फेथ, दृढ विश्वास आम्हाला त्याच्यामध्ये दिसतो. पवित्र शास्त्रामध्ये 12 प्रेषितांमध्ये अधिकांचा छळ झालेला आम्हाला पाहावयास मिळतो. थोमा असेल, पेत्र असेल, याकोब असेल, काहींना तलवारीने मारलं, योहानाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही पाहतो काहींना क्रूसावर टांगण्यात आलं. भयानक रीतीने त्यांच्या जीवनामध्ये संकट आले, नेहमी छळ आले, त्रास आले. परंतु प्रेषितामध्ये एक अत्यंत महत्वाचा विश्वास जो होता ना, तो त्यांचा दृढ विश्वास होता. विश्वास केव्हा दृढ होतो? ज्यावेळेस देवाचं दर्शन आम्हाला भेटतं, तो परमेश्वर आहे याची 100% खात्री आमच्या जीवनामध्ये असते. आणि ज्यावेळेस ती खात्री आमच्या जीवनामध्ये येते ना, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठल्याच गोष्टीचं भय वाटत नाही. त्याचं कारण हे आहे आमचा दृढ असणारा विश्वास. म्हणून प्रेषित पौल स्वतःबद्दल लिहितो की एक मनुष्य मला माहित आहे, त्याला 14 वर्ष अगोदर 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आलं. आता हा स्वतः प्रेषित पौल होता. त्याला स्वर्गीय स्थान परमेश्वरने दाखवून आणलं आणि ज्यावेळेस हा खाली आला त्यावेळेस तो म्हणतो, जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ. का? कारण देवावरील त्याचा विश्वास एवढा दृढ होता की काहीही परिस्थिती आली ना, तिच्यापासून तो मागे फिरू शकत नव्हता. तेवढी कृपा, सामर्थ्य परमेश्वर त्याला पुरवत होता. म्हणून करीनच्या पुस्तकामध्ये प्रेषित पौलाच्या छळाची लिस्ट आम्ही पाहतो. नद्यावरील संकट, लुटारूमुळे आलेली संकटे, देश बांधवांनी आणलेली संकटे, पुष्कळ उपास तापास, उघडा वागडेपणा. त्याच प्रकारे यहुद्यांच्या हातून त्याने मार खाल्ला, 3 वेळेस छड्यांचा मार खाल्ला, अनेकदा त्याचे गलबत फुटले, अनेकदा त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.